बहुजन समाज पक्षाच्या वतीनं आजची ही मीटिंग जी होती, ही मीटिंग येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला घेऊन त्याची तयारी करण्यासाठी ही मीटिंग आयोजित केली होती। मी डॉक्टर प्रशांत इंगळे, बहुजन समाज पक्षाचा महासचिव आणि या मुंबई कोकण झोनचा इन्चार्ज। यावेळेस आम्ही बहुजन समाज पक्षाकडून ज्या माझ्याकडे या 12 लोकसभा आहेत, या लोकसभेमध्ये आम्ही निवडणूक लढवणार आहोत आणि मोठ्या ताकदीने आम्ही निवडणूक लढवण्याची तयारी केलेली आहे। त्याचीच एक रणनीती किंवा व्यूहरचना करण्यासाठी आज या ठिकाणी सर्व पदाधिकारी माझ्यासोबत जे उपस्थित आहेत, कल्याण या ठाण्याचे प्रभारी मडकेजी असतील, वालेराव साहेब असतील, बनसोड साहेब असतील, तर धनवे साहेब असतील, असे सगळे माझ्यासोबत आज उपस्थित आहे। स्ट्रॅटेजी तयार करण्यासाठी आम्ही इथे आलो होतो आणि 12च्या 12 लोकसभा बहुजन समाज पक्ष मोठ्या ताकदीने लढवणार आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने मी स्वतः या जिल्ह्यामध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये राहत असून विशेषतः जे आमचं लक्ष आहे या ठिकाणी कल्याण, ठाणे, भिवंडी ज्या लोकसभा आहेत त्याच्याही आम्हाला त्याच्यामध्ये विशेष लक्ष देऊन आम्हाला काम करण्याची जास्त इच्छा आहे। तर त्यासाठी त्या तयारीसाठी आम्ही आज इकडे एकत्र झालो होतो। कल्याणमधून अद्यापही आम्ही कोणता उमेदवार डिक्लेअर केलेला नाही, पण काही उमेदवार आमच्या संपर्कामध्ये आहेत ज्यांना आम्ही सध्या गुलदस्त्यात ठेवलेला आहे आणि अद्यापही थोडा वेळ आहे। आपल्याकडे जो फ्रेज आहे तो 20 मेचा फ्रेज आहे, त्यामुळे आमची तयारी जी आहे उमेदवारांशी भेटण्याची पूर्ण तयारी चाललेली आहे आणि विशेषतः कल्याणमध्ये उमेदवार जी आहेत ती यासाठी आमच्याकडे यायला लागलेत की कल्याणच्या लोकसभेचा कुठल्याही पद्धतीचा विकास या ठिकाणी काही दिसून आलेला नाही आहे। कल्याण लोकसभा आम्हाला असं वाटलं होतं की या ठिकाणी सुशिक्षित प्रतिनिधित्व करणारा उमेदवार विराजमान आहे, खासदार आहे, पण अद्याप कल्याण लोकसभेमधून कुठल्याही पद्धतीचं विकास काम काही दिसून आलं नाही। त्या व्यतिरिक्त मी असं सांगेल की भ्रष्टाचार किंवा मग शिक्षणामध्ये कुठेतरी कमतरता, ह्या ज्या पॉलिसीज आहेत ना, ह्या पॉलिसीजवर वर्कआउट झालं नाही जी त्यांच्याकडून अपेक्षा होती। आज तुम्ही बघितलं भ्रष्टाचारामध्ये आता कल्याण सिटीचं स्मार्ट सिटीसाठी नाव घेण्यात आलं होतं, त्याच्यानंतर हजारो करोड रुपयाच्या निधी ज्या आहेत या निधी या ठिकाणी देण्यात आल्या, पण त्याचं युटिलायझेशन काय झालं हे अद्याप कोणाला ठाम पत्ता नाही। आणि आम्ही असं समजतो की एकदा का तुम्हाला देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये जाण्याची संधी मिळते तर तुमच्या हातामध्ये ती चावी येते, मास्टर की, जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी सांगायचे की सत्तेची मास्टर चावी हातात घ्या, तुमचे सगळे प्रश्न सुटतील। ही मास्टर चावीने तुम्ही इथल्या स्थानिक लोकांचे, विविध विधानसभेतील लोकांचे लोकसभेचे प्रश्न सोडवले पाहिजे होते। किंबहुना मला वाईट असं वाटतं की लोकसभेचे प्रश्न कुठे सुटताना दिसले नाही, पण ठिकठिकाणी मला फेस्टिवल्स आणि या अशा सगळ्या गोष्टी दिसल्या। बॉलिवूडचे स्टार्स दिसले, गायक दिसले, नृत्यिका दिसल्या आणि हे फेस्टिवल्सवर माझं एकच म्हणणं आहे की फेस्टिवल हे लोकांना 2-3 दिवसाची करमणूक देतील, पण त्याच्या पलीकडे काय? तुम्ही प्रतिनिधी म्हणून लोकांच्या, युवकांच्या, तरुणांच्या, बेरोजगारांच्या या सगळ्यांच्या जीवनामध्ये कसा आमूलाग्र बदल करतात हे महत्वाचं आहे। कोणार्क, अपना शहर, अपनी बातें।